नमस्कार, आपण पाहतायत महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूर। श्री क्षेत्र खंडाळा येथे शंकर स्वामी महाराज यांच्या 281व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हभ प्रभू महाराज सचिव संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट श्री क्षेत्र अरण यांच्या कीर्तन सेवाने संपन्न झाली व संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज हभ गुरुवर्य सावता महाराज वसेकर अध्यक्ष श्री संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांची प्रमुख उपस्थितीत होती। या कीर्तन सेवेत प्रभू महाराज म्हणाले की अरण गावाची विठ्ठल भक्ती, सावता महाराज कधीही पंढरपूरला वारीला गेले नाहीत। ते म्हणायचे, माझा विठ्ठल माझ्या अरण गावात माझ्या शेतातच आहे। त्यांच्या या अढळ भक्तीमुळे स्वतः भगवान विठ्ठल त्यांना भेटायला अरणला आले होते। प्रपंचामध्ये राहून परमार्थ साध्य करता येतो। कर्म हीच ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे। मिळालेले यश हेच ईश्वराचे रूप आहे। प्रामाणिक कर्मामध्ये देव तात्काळ भेटतो। संत सावता महाराजांनी जगाला कर्मसिद्धांताचा संदेश दिला, असे महाराजांनी आपल्या कीर्तन सेवेतून सांगितले। हुशार चतुर माणसं, सुकलेली माणसं, त्यांना माहित आहे काय होणार नाही। 2-4 वर्षांनी सरकार येणार आणि काय करणार, कर्जमाफी करणार। तुकाराम महाराजांनी असं कुठं काय घेतलं नाही। सावरण्याच्या भानगडीत तुकाराम महाराज पडलेले नाहीत। साव महाराजांनी अजिबात केलेली नाही। ही व्यवस्था अशी निर्माण झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, बरे झाले देवा। हा बरं झालं तुकाराम महाराज म्हणू शकतात, आपण म्हणू शकत नाहीत। मग संसाराच्या व्यवस्थेमध्ये दिवाळा निघल्यावर बरं म्हणणारं कोण आहे का? संसाराच्या व्यवस्थेमध्ये पत्नी गेल्यानंतर बरं झालं असं म्हणणारं कोणी आहे का? अन्न करता माझ्या आयुष्यातला सगळ्यात, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी आई, हे सगळं दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांच्या लयात जातं। प्रपंचाची वाताहात होते। संसार आणि प्रपंच हा तुकाराम महाराजांचा दूरवर तुकाराम महाराजांना घेऊन जातोय। आणि अशाही काळामध्ये तुकाराम महाराज म्हणत नाहीत मला ही व्यवस्था सोडून द्यायची आहे। असा सगळा काळ तुकाराम महाराजांच्या आयुष्यात निर्माण झाला, पण ही व्यवस्था तुकाराम महाराजांनी सोडून दिली नाही। मग ही व्यवस्थेत आपल्याला राहायचंय, प्रपंच आपल्याला करायचा आहे। करत असताना आपण अनुकरण कुणाचं केलं पाहिजे? प्रपंचाच्या व्यवस्थेत आपल्याला जवळचे संत कोणते आहेत? आपल्याला तुकाराम महाराज जरी अंतरानं जवळचे वाटले असले तर संसाराच्या व्यवस्थेत अनुकरण करत असताना तुकाराम महाराज हजारो किलोमीटर आपल्यापासून दूर आहेत। मग आपल्या जवळ कोण आहे की ज्याचं अनुकरण करण्याला योग्य वाटेल, ज्याचं अनुसरण करायला योग्य वाटेल, ज्यांचं जीवन आचरणात आणायला बरं वाटेल, ज्यांच्याकडे पाहून आपण आदर्श घ्यावा असं जवळचं व्यक्तिमत्व शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या अत्यंत अंतरानंही जवळ आहेत आणि विचारानंही आपल्या जवळ आहेत। इतक्या जवळ आहेत की ही नाथ महाराज आपल्याला हीच व्यवस्था सांगतात। म्हणून तुकाराम महाराज अनुकरण करण्यासाठी दूरवरचे संत आहेत। मग जवळचं कोण आहे आपल्याला? या व्यवस्थेत राहून आपल्याला परमार्थ शिकवणार, या व्यवस्थेत राहून आपल्याला प्रपंच शिकवून परमार्थ या दोन्हीची सांगड बांधणारे व्यवस्था कोणते आहे? कोणते संत असे जवळचे आहेत? आपल्याला असे सावता महाराज जवळचे आहेत। का सावता महाराज जवळचे आहेत? 1295 सावता महाराजांचा समाधी काळ आहे आणि 1530 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काळ आहे। मग 1295 1530 याचा जर विचार केला तर आपल्याला सावता महाराज दूरचे वाटतात आणि तुकाराम महाराज जवळचे वाटतात। मग सावता महाराज तुम्ही या व्यवस्थेत राहून या जगाला कोणता सल्ला देणार आहे? व्यवस्था सोडायला सांगणार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात नाही, ही व्यवस्था, या व्यवस्थेत राहून प्रामाणिक कर्म करायचं आणि ते कर्म भगवंताला समर्पित करायचं, असा एक चांगला संदेश सावता महाराजांनी आपल्याला दिला। अर्थात कर्म सोडून भक्ती करा असा संदेश सावता महाराज देत नाहीत। प्रपंच सोडून भगवंताची पूजा करा, नामस्मरण करा असा संदेश सावता महाराज देत नाहीत। मग सावता महाराज कोणता संदेश देतात? सावता महाराज म्हणतात याच प्रपंचाच्या व्यवस्थेत राहायचंय, व्यवस्था सोडायची नाही, व्यवस्थेपासून दूर जायचं नाही। रोज जितकं आपण विचार करतो
त्यापेक्षा अधिकचा विचार सावता महाराज आपल्याला सांगतात. महाराज म्हणतात आम्ही रोजच हा विचार करायचो, मी रोजच कर्म करायचो. माझं कर्म, माझं धर्म, माझी भक्ती, माझी कृती, माझं सर्वच मी जे करतोय ते होऊन बसलेलं होतं. अर्थात माझी शेती हेच माझं प्रथम कर्म होतं, माझं काम हेच माझं प्रथम कर्म होतं. कर्म हीच माझी भक्ती होती. मी केलेलं कर्म तिचं रूपांतर भक्तीत होत होतं. या जगामध्ये केलेल्या कर्माचं रूपांतर भक्तीत व्हावं लागतं. परमात्मा हे पाहत नाही, उंच नीच काही नेणे, भगवंत अर्थात देवानं वर्गीकरण केलेलं नाही. म्हणजे भक्ती करताना, भगवंताच्याकडे येत असताना तुम्ही कोण आहात हे पाहिलं जात नाही. तुम्ही कुठल्या कुळातील आहे हेही पाहिलं जात नाही. देवाकडे अनेक पद्धतीचे भक्त आले. आपण असं कुळ ऐकलं नसेल, अशी स्थिती ऐकली नसेल, असे भक्त ऐकले नसतील, आपण कधी पाहिले नसतील. असे सगळं